हॅपी बर्थडे. चाचूचा हॅपी बर्थडे नाही, पप्पाचा हॅपी बर्थडे. पप्पा हॅपी बर्थडे. माझा आणि भैयाचा बॉन्ड तसा, म्हणजे माझ्या आणि भैयामध्ये ऑलमोस्ट 8 वर्षाचा गॅप आहे, म्हणून मी त्यांना एक फादर फिगर म्हणून बघतो नेहमी. आणि त्यांचे कपडे कॉपी करण्यापासून ते स्किन रुटीन कॉपी करणं हे सगळं झालेलं आहे आमच्याकडनं. आणि लहानपणाचा एक छोटासा किस्सा सांगतो तुम्हाला की मी आणि भैया आम्ही सेम स्कूलमध्ये होतो, SSPMS मध्ये पुण्याला. आणि तिथे स्कूलचं एक बाहेर प्लेग्राऊंड होतं, तिथे भैयांना घेऊन जात होते. मग जाता जाता भैया मला म्हटले की तू थांब, मी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन येतो. म्हणून मी तिथे थांबलो. मग नेमकं दुपारचे 3-4 वाजले असतील. मी थांबलो, 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले. मग मी तिथेच थांबून भैया येऊपर्यंत मी तिथेच थांबलो. आणि नंतर आल्यानंतर त्यांना हे दिसले की मी चड्डीमध्ये पॉटी केली होती. पण मी तिथून हल्लो नाही. सांगायचं तात्पर्य हे की भैया जे म्हणतात ते कोणता डायलॉग येते, भाई ने बोला करने का तो करने का, जब भैया जी बोलेंगे मैं वही करूंगा. म्हणून तिथून मी हल्लो नाही. पण नंतर भैयांना ते माझं सगळं साफी करायला लागलं. कॉन्सिक्वेन्सेस पण त्यांना भोगायला लागले. आणि काल भैयाच्या वाढदिवसानिमित्त जेवढे युवक आले होते, ज्याप्रमाणे त्यांनी भैयांना प्रेम दिलं, हे सगळं बघून आम्हाला खूप आनंद झाला. आणि आम्ही पूर्ण दिवस कसा साजरा केला ते आपण आता बघूया. आज अजित शिवाजीराव पाटील कवेकर यांचा जन्मदिवसानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा. येणाऱ्या काळात त्यांनी सर्वसमावेशक, गरीब, श्रीमंत, 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन त्यांनी काम करावं. त्यांचं उज्ज्वल भविष्य त्यांना लाभावं. त्यांना पक्षातील अंतर्गत गटबाजीवर मात करून योग्य पद्धतीनं काम करायची परमेश्वर जावेद सद्बुद्धी देव ही शुभेच्छा देतो. मूळ शब्द टाकून गेले. कविता एवढं काय घाबरलं? अरे बोल की कविता तर सांग. का बरं मदत आता सांग की आम्हाला. म्हणून दाखवतो. भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय अजित भैया पाटील कवेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आधारित कविता वर्षाचे 365 दिवस, महिन्याचे 30 दिवस, महिन्याचे 30 दिवस, हप्त्याचे 7 दिवस आणि माझ्या आवडीचा एक वाढदिवस, तो म्हणजे तुमचा वाढदिवस. तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. भैयांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. येणाऱ्या काळात त्यांना दीर्घ आयुष्य लाभो. आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ अजित भैया पाटील कवेकर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. अजित भैयासोबत गेलं 7 वर्ष काम करतो आणि लातूरच्या जनतेसाठी विकासासाठी भैयाचे आज तळमळीने काम करतात. तेच लातूरच्या जनतेसाठी त्यांना आमदार म्हणून व्हावं अशी इच्छा आहे आणि सर्वांचे आशीर्वाद भैयाच्या वाढदिवसानिमित्त राहतील. छान बोलला की मला उगे हे सगळे प्रेशराईज करायला.
वहिनी काय बोलायचं. तुमच्या नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा आणि एक संदेश त्यांना. बापरे. चांगला मोठा नाही छोटाच करा. चांगला छोटा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अजित साहेबांना. आणि त्यांच्या ऊन सावलीच्या प्रवासामध्ये मी त्यांच्यासोबत आहे. कुठल्या सावलीचं? ऊन सावली जे काय असतं त्याच्यामध्ये मी त्यांच्या प्रवासात सोबत आहे. तरी असं चालत राहावं, मी त्यांच्या मागे मागे चालत राहीन. बाबा तुम्ही सांग काय सांगू. शुभेच्छा द्या भैयांना. तुमचा संदेश काय भैयांना वाढदिवसानिमित्ताने तुम्हाला काय म्हणजे एखादं. माझा मुलगा अजित शिवाजीराव पाटील कर्वेकर, आज त्याचा वाढदिवस आहे आणि मी त्याला हृदयापासून माझा आशीर्वाद, माझ्या शुभेच्छा त्याच्या पाठीशी सतत राहते. आणि एवढ्या लहान वयामध्ये खूप चांगलं त्याचं काम समाजासाठी, गोरगरिबांसाठी, खरं तर जास्त म्हणजे लोकांच्या गोरगरिबासाठी अडचण, त्याला लोकांच्या डोळ्यातले अश्रू हे सहन होत नाहीत आणि त्यावर तो काम करतो. मला त्याचा खूप आनंद वाटतो आणि म्हणून असंच त्याचं आयुष्य भविष्य काळामध्ये समाजासाठी राहावं, त्याची उत्तर अशी प्रगती व्हावी, त्याला चांगली समाजाची सेवा करण्याची संधी मिळावी, एवढंच माझा शुभ संदेश. वाव. A few minutes later. वाणी काय करायला? केक का? होममेड केक. होममेड केक, हेल्दी केक. एवढे फुलं का टाकले? माझ्या फुलासाठी फुल टाकले. अर्धा केक कोण करलं तिचा? अर्धा केक लपवायला फुलं टाकले. भैयानीच खाल्ला अर्धा केक. किती प्रेमाने भैयासाठी केक बनवते आणि असं फुल सजून वाजून. म्हणलं ना माझ्या फुलासाठी फुल तयार करते मी. कांटे लगे फूल पे बहुत. वही काट रही हूँ मैं. नमस्कार. आज फायनली तुमचा कुठे गेला? ते बघितलं का? तुझा बर्थडे केक तू चून बघायला सरप्राईज कुठं राहिलं ते भैया? ते बघ कापायच्या आधीच खाणं चालू आहे. भूक लागली मला. कसा तुमचा भैया वाढदिवस कसा साजरा झाला आज पूर्ण? हो सकाळपासून. आज तुमच्या वाढदिवसानिमित्ताने लातूरमध्ये 1 मिनिटही पाऊस थांबला नाही सकाळपासून. हो ना. व्हॉट इज युअर बर्थडे विश? सिंपल विश. व्हेरी सिंपल विश. काय हालत झाली बघा होईल. काय करायचं एवढ्या बुकेचं? काय वाटतं? मी एका फुलाचं जे शॉप आहे त्याला देणार. आणि काय करणार? म्हणजे तो त्याचा यूज करेल, तो खालचा बेस वगैरे जो काय तो रियूज करेल. बेस्ट नाही होणार. येस वहिनीने भैयासाठी एक सरप्राईज अरेंज केलं. काय सरप्राईज आहे आम्हाला तर सांगा. सो बर्थडे इज नॉट ओव्हर येट. वहिनीने भैयासाठी एक सरप्राईज प्लॅन केलाय आणि आम्ही भैयाला खोटं बोलून तिकडे घेऊन चाललोय. वी आर गोइंग टू विशूज हाऊस. भैयाला वहिनीने असं सांगितलं की तिथे काहीतरी प्रॉब्लेम झालाय आणि इमर्जन्सी आहे आणि आम्हाला जायचंय. सो आम्ही निघालोय आता. आणि आमच्यासोबत आविष्का पण येते. आविष्का कुठे चाललो आपण? पेंट हाऊस. चला लेट्स गो. चालू मला सवय लागली 24 तास व्लॉग. अंधेरा कायम रहे.
किती चांगली ऍक्टिंग केली. वहिनीचं सांगतोय साक्षीने चांगली ऍक्टिंग केली बाबा. साक्षी भैयाला म्हणते भैया लवकर या आपण. अरे काय गुड आहे गुड आहे. साक्षी आज माझं काय खरं नव्हतं. छान केलंय पप्पाला जबरदस्ती दान करायला भैयांच्या लग्नात ते आपण ते आधी तुमच्याच बर्थडेला मी सगळ्यात लास्टला तो काश्मीरचा आहे काश्मीरचा ते सासूचं आहे. सासूला माझे रिलेटिव्ह हे आपले हे पण दिवाळीचं आहे. वहिनी एवढे कष्ट घेतले इट्स अ प्लेझंट सरप्राईज. छान वाटतंय आणि मला माझा वाढदिवस सेलिब्रेट केलेलं खूप आवडतं कारण मी 10 वर्ष हॉस्टेलला राहिलो तर माझा कधीच वाढदिवस सेलिब्रेट झाला नाही. तर आता मला ते काय म्हणतात ते ओव्हर द टॉप होते मला म्हणजे सगळं भरून आल्यासारखं. थँक्स अ लॉट. छान वाटलं मला आणि या पूर्ण टीमचं सुद्धा थँक्यू व्हेरी मच. बोलली वहिनी तुम्हाला होईल सक्सेसफुल. छान झालं एकदम शॉर्ट अँड स्वीट. मला हे आवडलं की असे वेगळे नॉस्टॅल्जिया झाले नाही का सगळे खास करून आता व्हेरी गुड खूप छान झाले म्हणजे ऍक्टिंग मी आपल्या बोलला सांगितलं. हो किती सुंदर झाले. वहिनीचं सरप्राईज कसं वाटतं भैया? सरप्राईज म्हणजे रिझनिंग त्याची फार डेंजर होती पण भैया ऍक्टिंग छान करतो. भैयाला माहित होतं थोडं कुछ तो गडबड आहे. थोडं मला असं हिंट होता. ऑब्वियस नाही. इट वॉज नॉट ऑब्वियस बट चलो ऋषी. अशा प्रकारे आपण फायनली भैयाचा मूर्ती हे बघ टाटा कर. बाय लाईक शेअर सबस्क्राईब. टाटा बाय बाय.